दौऱ्यामध्ये अमित शहा सोडवणार आहेत, त्याकडे आपण कसं पाहता? बघूया ना, आता त्यांना सांगून त्यांनी स्टे दिलेला आहे. ते येत तर कदाचित सोडवतील असं दिसतंय. जेवणाचं आमंत्रण जे आहे ते तटकरे सरांनी अमित शहाना दिलं आणि अमित शहा देखील तिकडे जाणार आहेत, याकडे आपण कसं पाहता? काय नाही, आता त्यांनी दिल्लीला त्यांना तिथे भेटून त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या रस्त्यातच असल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्वीकारलं असेल. पण जेवायला गेले म्हणजे काय झालं अशातला भाग होत नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करायचं कारण नाही. यावेळेस तरी पालकमंत्रीपदात तिढा सुटेल असं आपल्याला वाटतंय? ह्या महिना एंडिंगपर्यंत सुटायला पाहिजे असं दिसतंय. आढावा बैठकीला सर आपल्याला आमंत्रण नव्हतं, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक पार पडली. आम्ही 6 आमदारांपैकी कोण होतो का? तो त्यांच्या पक्षाचं त्यांनी भेट घेतली होती, त्यात काय त्यांची चर्चा झाली असेल. पण आम्ही काय त्याच्यामध्ये आम्हाला निमंत्रण नव्हतं किंवा आम्ही काय तिथं गेलो नव्हतो. त्यामुळे आम्ही 6 आमदार कोण नव्हतो. ते फक्त बाप बेटेच होते. आम्ही 6 आमदारांपैकी कोण दुसरा आमदार होता का? म्हणजे मग आम्हाला कोणाला निमंत्रण नाही. त्यांचा वैयक्तिक असू शकतो त्यांच्या मतदारसंघापुरतं. सर मंत्रालयामध्ये बैठक पार पडली, म्हणजे शासकीय बैठक होती? नाही नाही नाही, शासकीय बैठकीला जर आम्हाला निमंत्रण असलं का आम्ही जाणार, तो भाग वेगळा आहे. त्यांची पक्षाची जर काय चर्चा असेल त्याला आम्ही कसं काय जाणार, असं आहे. मागच्या वेळेस पण सर अशी एक बैठक पार पडली होती, त्याला देखील आपल्याला आमंत्रण नव्हतं, आपण तिथे नव्हता. नाही 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 नाही, त्यांच्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करू शकत नाही आहे. ज्या वेळेला आम्हाला निमंत्रण होतं तेव्हा आम्ही नाही जाऊ, त्यावेळेला वेगळी बात आहे, असं आहे. हे होते मंत्री भरत शेठ गोगावले. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पक्षाच्या बैठकीला आम्ही जाणं हे गरजेचं वाटतं.